आणि आता बातमी आहे पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातली। सुरेश धस यांनी बीडला बदनाम केलाय। मंत्री पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केलाय। संतोष देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणाची ज्या पद्धतीने मांडणी झाली त्यामुळे बदनामी बीडची झाली आहे असा दावा पंकजा मुंडे यांनी केलाय। असं विधान पंकजा मुंडेंनी केल्याचं आपण पाहतोय। तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले होते आणि त्या पार्श्वभूमीवर आता पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। म्हणतात बीड मध्ये नाही फक्त परळीमध्ये आहे, बीड बदनाम कुठेतरी परळीला बदनाम करण्याचं देखील असं आहे का? नाही, त्यांच्यामुळे तर बीड बदनाम झालंच आहे ना। कारण शेवटी या विषयाचं ज्या पद्धतीने मांडणी झाली आहे राज्यभरामध्ये त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता जर ह्या विषयाकडे संवेदनशीलतेने बघितलं असतं तर असं झालं नसतं। आम्ही बीडमध्ये राहतो आणि बीडमध्ये आम्ही रोज राहतो। एक महिला आहे, मी आज बीडमध्ये काम करते। तुम्ही मलाच का सिद्ध करायला लावताय की मी बोलत नाहीये, मी हे करत नाहीये?